शेतकरी मित्रांनो, कृषी मित्र लखन माने या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्या शेतकरी बांधवांचं सहर्ष स्वागत करतो। आज आपण आमच्याच गावामध्ये बेगमपूरमध्ये आकाश लाड माझाच मित्र आहे आणि यांनी अक्षरशः या द्राक्षाच्या फाउंडेशन वरती 5 एकर टोमॅटो उभा केला आणि 5 एकराचा वन टाइम प्लॉट करत असताना प्लॉटची आपण हाईट बघता अक्षरशः 5 फुटापर्यंतची हाईट आहे। 5 एकराचं हे द्राक्षाचं फाउंडेशन होतं आणि त्याच्यावरतीच 5 एकराचं 2048 मेघदूत ही व्हरायटी लावली आणि अक्षरशः किती दिवस झालेत प्लॉटला आता सध्या? प्लॉटला 2 महिने झाले पूर्ण। 2 महिने झाले। मेची लागण आहे आता म्हणजे साधारण ह्या आठवड्यामध्ये प्लॉट चालू होईल। आठवड्यात चालू होईल पूर्ण। सुरुवातीला आपल्या या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना तुम्ही सांगा की सहजासहजी ज्याच्या त्याच्या प्रॅक्टिस वरती डिपेंड असतं की आपण प्लॉट कसा आणतो किंवा आपण प्लॉट कसा डेव्हलप करतो हे आपल्या आपापल्या प्रॅक्टिस वरती भरपूर डिपेंड आहे। त्याच्यामुळे तुम्ही सुरुवातीपासून याला लागवड केल्यापासून जो आपण फुटवा बघताय की वरच्या साईडला फुटवा आहे, तो फुटवा खूप म्हणजे असा आपण बघताय की आता आपण वरून शूट घेतोय आणि खरं तर अप्रतिम असा प्लॉट उभा आहे आणि अक्षरशः 800 फुटाची लाईन आहे आणि हेच द्राक्षाचं फाउंडेशन असल्यामुळं या लाईनला खरं तर आपण बघताय की 4-4, 8-8 तारा असल्यामुळं सगळ्या तारा ह्यात गुंतलेल्या आहेत आणि प्लॉटची हाईट 5 फुटापर्यंत झाली। एवढी हाईट आणि रुंदी आपण बघताय की 4.5 फुटापर्यंत या बेडची रुंदी झालेली आहे। एवढा जबरदस्त फुटवा आहे, सेटिंग आहे, बुडापासून याला माल लागलेला आहे। आता सध्या पूर्ण अजून प्लॉट चालू आहे, 6 दिवसाचा जरी प्लॉट असला तरी प्लॉट अजून चालू आहे आणि मार्केटमध्ये खरं तर चांगली उच्चांकी घेणारा हा प्लॉट आहे। आणि मला सांगा की एकंदरीत याचं नियोजन आपण बघताय की सुरुवातीपासून ते आतापर्यंतचं नियोजन एकंदरीत थोडक्यामध्ये सांगा। सुरुवातीला लागवड करताना बेसल डोस टाकलेला, नंतर फुटव्यासाठी 1261 वगैरे टाकलेलं। आता फुटव्यासाठी तुम्ही याला कुठल्या कुठल्या ग्रेड दिलेत? फुटव्यासाठी काय सुरुवातीला 1261 सोडलेलं आहे। 1261 सोडलंय, नंतर माल फुगवणीला 42-47 ग्रेड काय नवीन नवीन ग्रेड आलेले आहेत कंपनी आता। याच्यामध्ये आळीसाठी किंवा करप्यासाठी कुठला कुठला स्प्रे घेतला? आळीसाठी काय आलिका, प्रोक्लेम, तर बुरशीनाशक आहे ब्लू कॉपर, कर्जत म्हणा, कर्जत। लाल कोळीसाठी कोणता? लाल कोळीला आबासिन म्हणून आहे। याच्यामध्ये करपा दिसत नाही, लाल कोळी दिसत नाही, पण अप्रतिम असा प्लॉट आहे। आपण एकंदरीत यांच्याकडून आपण औषधाची माहिती काय घेतो, कारण करप्यासाठी काय फवारलं आणि लाल कोळीसाठी काय फवारलं आपण यांच्याकडून जाणून घेतो। या तर सगळ्या गोष्टी मलाही माहिती आहेत आणि आपल्याही शेतकरी बांधवांना माहित असतील, परंतु आपण शेतकऱ्यांनी केलेली किंवा एखाद्याने केलेली प्रॅक्टिस ही आपल्या सगळ्या शेतकऱ्यांच्या समोर यावी म्हणून मी हा प्रश्न विचारतो तुम्हाला की असा फुटवा आहे की आता ह्या आठवड्यामध्ये माल म्हणजे चालू होईल तुमचा 8 दिवसात। मला सांगा की माल चालू झाल्यानंतर अक्षरशः 5 एकरामध्ये वन टाइम तोडा करणं शक्य होईल का? वन टाइम होतच नाही, शक्य होणारच नाही, कारण रोज 500 कॅरेट तोडा म्हणजे जोग नाही। रोज 500 जरी चाललं तरी आणि आपण बघताय रेट जर स्थिर राहिले किंवा रेट आता पुढे एकंदरीत पुढच्या पावसावर पण डिपेंड आहे, रेट चांगले राहतील म्हणजे पूर्ण रेट रिवर्स येणार नाहीत, परंतु थोडीफार मार्केटमध्ये बदल झाला तरी पण म्हणजे चांगलं एकंदरीत गणित जुळवू शकत नाही जोपर्यंत शेवट या प्लॉटचा होत नाही तोपर्यंत, कारण जेवढा फुटवा आहे तेवढा माल आहे। आपण बघू शकता की प्लॉट मध्ये अक्षरशः बघणारा हँग होईल अशा पद्धतीमधला हा प्लॉट आहे। याचं डेव्हलपमेंट असेल, याचं नियोजन असेल, खूप म्हणजे चांगल्या ह्याच्यावरती द्राक्षाचं जे मटेरियल होतं याच्यामध्ये गावखत भरला असेल तुम्ही सुरुवातीला? टाकलंय, भरलाय गावखत भरून या सगळं नियोजन केलंय। काय वाटतं एकंदरीत रेट जरी असा 50, 45, 40 चा रेट जरी मिळाला, रेट झाला तरी पण 40-50 लाखापर्यंत पूर्ण प्लॉटचं नियोजन? खर्च किती आला एकरी? एकरी खर्च तसा पूर्ण प्लॉटचं आतापर्यंत 3-1 लाखापर्यंत गेला असेल। म्हणजे 5 एकरामध्ये तुमचं फाउंडेशनचा खर्च वजा फक्त तुमचं लागवड असेल, याचं वॉटर सोल्युबल खताचं नियोजन असेल किंवा स्प्रेचं नियोजन असेल, 5 एकराचं 3 लाखापर्यंत गेलंय। म्हणजे तुम्हाला फाउंडेशन साठी 0 खर्च आलेला, फक्त तुम्ही आता याची बांधणी करता तेवढाच खर्च तुम्हाला, तर याच्या व्यतिरिक्त नाही। आपण बघताय की याच्या फवारण्या सुद्धा मला वाटतं की ब्लोअरच्या साह्याने होत असतील, फवारण्या सुद्धा ट्रॅक्टर आणि ब्लोअरच्या साह्याने होतात। याच्यामध्ये तुम्हाला कुठलाच म्हणजे त्रास नाही असा की बाबा टोमॅटो लावलं याला जास्त कष्ट आहे किंवा जास्त खर्च आहे, खर्चामध्येही बचत आहे, कामामध्येही बचत आहे, असा हा प्लॉट आहे। ज्या लोकांना हा प्लॉट बघायचा आहे आणि ज्या लोकांना खरं तर या प्लॉटचं वैशिष्ट्य किंवा प्लॉटचं नियोजन जाणून घ्यायचं असेल तर बेगमपूरमध्ये आकाश लाड म्हणून माझेच मित्र आहेत आणि आमच्या सगळ्यांच्या एकंदरीत चर्चेतून ह्या प्रॅक्टिसेस चालू असतात। याच्यामध्ये बऱ्याच म्हणजे युवा तरुणांच्या अशा आमच्या ग्रुप आहे, या ग्रुपमधल्या आमच्या सेम प्रॅक्टिसेस असतात। त्याच्यामध्ये जो चांगली प्रॅक्टिस करेल त्याचा चांगला प्लॉट येणार आहे, त्यामुळे ज्यांना कोणाला हा प्लॉट बघायचा असेल त्यांनी नक्कीच व्हिजिट करावं, कारण एकंदरीत या प्लॉटवर आल्यानंतर शेती करण्याची जी ऊर्जा आहे किंवा एकंदरीत आपण प्लॉट सांभाळतो आणि आपण प्लॉट सांभाळत असताना आपण काय केलं आणि यांनी काय केलं ह्या जर गोष्टी आपल्याला जाणून घ्यायच्या असतील तरी नक्कीच एकदा भेट द्या।
आणि आपला कृषी मित्र लखन माने हा युट्यूब चॅनल जर आपण सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.